नागपंचमीच्या निमित्ताने आष्टी तालुक्यातील एका युवकाने सरकारकडे आगळ्या वेगळ्या पद्धतीने साकडे घातले आहे। शेतात साप निघाल्यानंतर या युवकाने त्या सापाला दूध पाजत शेतकऱ्यांची कर्जमाफीची व्यथा मांडली। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। साधं तुला बेनकुळ्या सुद्धा आता खायला तुला भेटत नाही। मराठवाड्यामध्ये पाऊस सुद्धा नाही, 15 दिवस झाले आणि सरकार म्हणलं तर कर्जमाफी करू, आम्ही हे करू ती करू, पण अजून यादी सुद्धा आलेली नाहीये, तिसरी यादी सुद्धा आलेली नाहीये। आमची सरकारला विनंती आहे तुझ्या मार्फत। आष्टी तालुक्यातील एका शेतात साप आढळून आला। नागपंचमीच्या निमित्ताने युवकाने या सापाला दूध पाजले, मात्र केवळ धार्मिक विधी न करता त्यांनी याच माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेले कर्ज, शेतीमालाला मिळणारा भाव आणि वाढता शेतीचा खर्च या सगळ्या परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे। त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी व्यथा या युवकाने आपल्या अनोख्या पद्धतीने मांडली। नागपंचमीच्या दिवशी सापाला दूध पाजत सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी केलेले हे साकडे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। या युवकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। नागपंचमीच्या निमित्ताने आष्टी तालुक्यातील युवकाने आगळ्या वेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची व्यथा मांडली। आता सरकार या मागणीची दखल घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सारथी महाराष्ट्राचा न्यूज, आष्टी। म्हणजे दूध घे, माझी तुला विनंती आहे हात जोडून, हे नाग देवता शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहा आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत थोडीशी पीक विमा या मराठवाड्यासाठी जो येत होता, अनुदान येत होतं ते येत नाही, तू तेवढं जाऊन सांग।